आता मोठी बातमी समोर येते मुंबईतल्या कुर्ल्यात बेस्ट बसचा जो अपघात झालाय त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। बेस्टचा ड्रायव्हर संजय मोरे याच्या बाबत ही मोठी बातमी आहे। संजय मोरे हा 1 डिसेंबरलाच बस चालक म्हणून रुजू झाला होता। तर संजय मोरे हा कंत्राटदाराचा चालक होता, कंत्राटी पद्धतीने भरती झालेला होता। संजय मोरे आधी खासगी बस चालवत होता आणि त्यामुळे कोणताही अनुभव नसताना संजय मोरेची नेमणूक कशी झाली आणि त्याला एवढी मोठी बेस्टची इलेक्ट्रिक बस चालवायला कशी दिली असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। अनुभव नसताना सुद्धा संजय मोरेला एवढी मोठी बस चालवायला देणाऱ्यांचीही आता चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। तर बस चालक संजय मोरे हा 1 डिसेंबरलाच रुजू झाल्याची माहिती आहे। चालकाचं वय हे 54 आहे। आधी खासगी बसवरती तो चालक म्हणून काम करायचा। तर मोठं वाहन चालवण्याचा त्याला अनुभव नव्हता। तरीही बेस्टची मोठी इलेक्ट्रिक बस त्याला कशी चालवायला दिली असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। शिवाय अनुभव नसतानाही मोठी बस चालवायला देणारे कोण असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यांचीही चौकशी होण्याची माहिती आता मिळतेय। दरम्यान कुर्ला बस अपघाताला बस चालक संजय मोरेला जमावानं बेदम मारहाण केली। अपघात झाल्यानंतर संजय मोरे हा बसमध्येच होता, तेव्हा उपस्थित जमावानं त्याला चांगला चोप दिला। पोलिसांनी सुद्धा मग मधी पडत संजय मोरेची सुटका केली, जमावापासून त्याला वाचवलं आणि त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। ही दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। ही तेव्हाची दृश्य आहे जेव्हा बस चालक संजय मोरेला आक्रमक नागरिक चोप देत होते। बाकी मार्केट में भी भाव क्या बोलता तर अपघातग्रस्त बस बद्दलही मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे बेस्ट अपघातात मृतांचा आकडा आता वाढल्याचं कळतंय। 6 जण ठार झाल्याची माहिती येतेय। शिवाय या बसमध्ये आपण पाहतोय कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता असं समोर येत आहे। अत्यंत महत्त्वाच्या अशा 2 अपडेट आहे, तो म्हणजे मृतांचा आकडा सुद्धा वाढलेला आहे आणि शिवाय बसमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता अशा 2 अपडेट सध्या समोर येत आहे। चालकाने मोठा दावा केला होता की बेस्ट बसचा ब्रेकच फेल झाले होते आणि म्हणून हा अपघात झालाय, परंतु अपडेट समोर येते की असला कुठलाही तांत्रिक बिघाड नव्हता। शिवाय अपघातात मृत्यू झालेल्यांचा आकडा सुद्धा वाढलेला आहे। कालपर्यंत 4चा आकडा होता, सकाळपर्यंत तो 5 झाला आणि आता 6 जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। तर 49 जण जखमी झाल्याची माहिती आहे। अत्यंत गंभीर अशी घटना आहे। कुर्ल्यामध्ये अगदी मृत्यूचा तांडव झालेला पाहायला मिळालंय काल रात्री आणि त्यानंतर आता ही मोठी अपडेट समोर येते। तर एक भरधाव बेस्ट बस थेट मार्केटमध्ये शिरली आणि तिने 49 जणांना चिरडलंय।